मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. इयत्ता 12वी भाग 4 पुरवठा विश्लेषण म्हणजेच सप्लाय अनालिसिस. प्रस्तावना. मागणीच्या अभ्यासाप्रमाणे पुरवठ्याचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. पुरवठा ही मूलभूत आर्थिक संकल्पना आहे जी विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या एकूण नगसंख्येचे वर्णन करते. कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजेच पुरवठा. एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या संकल्पना आपण जाणून घेऊयात. एकूण उत्पादन. उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते. विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन. उत्पादन हे उपभोगाचे माध्यम आहे. उत्पादन प्रक्रियेत आदानांचे रूपांतर प्रदानांमध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये होते. साठा. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा. हे पुरवठ्याचे स्रोत आहे. तो संभाव्य पुरवठा आहे. उत्पादन वाढलं की साठा वाढू शकतो. सामान्यतः साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो आणि तो स्थिर असून अलवचिक असतो. नाशवंत वस्तूच्या बाबतीत साठा आणि पुरवठा हा समान असतो. उदाहरण, दूध, मासे यांच्यासारख्या वस्तू. टिकाऊ वस्तूंचा साठा हा त्यांच्या पुरवठ्यापेक्षा अधिक असू शकतो. उदाहरण, फर्निचर, कपडे इत्यादी. पुरवठा. पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. ती नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केली जाते. पुरवठा हा शब्द काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित असतो. दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा. पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूंची नगसंख्या आणि विशिष्ट काळ, जसं की एक दिवस, एक आठवडा, एक महिना, एक वर्ष, यामध्ये विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा. पुरवठ्याची व्याख्या जाणून घेऊयात. पॉल सॅम्युएल्सन म्हणतात, बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असं म्हणतात. पुरवठ्याचा संबंध वस्तूंच्या नगसंख्येशी असून विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी असते हे स्पष्ट होतं. उदाहरण, समजा शेतकऱ्याने 4,000 किलोग्रॅम तांदळाचे एकूण उत्पादन केले, तो त्याचा साठा. या साठ्यातील प्रति किलोग्रॅम 40 रुपये दराने 1,000 किलोग्रॅम तांदूळ विक्रीसाठी बाजारात आणला, तर 1,000 किलोग्रॅम तांदूळ हा बाजारातील प्रत्यक्ष पुरवठा. पुरवठा पत्रक. एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शवला जातो त्यास पुरवठा पत्रक असं म्हणतात. 1. वैयक्तिक पुरवठा पत्रक. एका विशिष्ट कालखंडात बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना बाजारातील एका विक्रेत्याकडून विक्रीसाठी आणलेल्या नगसंख्या दर्शवणारे पत्रक म्हणजेच वैयक्तिक पुरवठा पत्रक. पुरवठा निर्धारक घटक. 1. वस्तूची किंमत. किंमत हा वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. जास्त किमतीला अधिक पुरवठा केला जातो व कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो. अशा प्रकारे किंमत व पुरवठा यांचा समसंबंध असतो. 2. तंत्रज्ञानाची स्थिती. उत्पादन तंत्रातील सुधारणांमुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढतं व पुरवठाही वाढतो. 3. उत्पादन खर्च. उत्पादन घटकांच्या किमती वाढल्या तर उत्पादन खर्च वाढतो. परिणामी पुरवठा कमी होतो. 4. पायाभूत सुविधा. वीज, वाहतूक, दळणवळण इत्यादी पायाभूत सुविधांचा परिणाम उत्पादन प्रक्रिया व पुरवठ्यावर होतो. या सुविधांच्या अभावामुळे पुरवठा कमी होतो आणि सुविधांची अधिक उपलब्धता असल्यास पुरवठा जास्त केला जातो. 5. सरकारी धोरणं. अनुकूल शासकीय धोरणामुळे पुरवठा वाढतो आणि प्रतिकूल शासकीय धोरणामुळे पुरवठा कमी होतो. सरकारचे कर विषयक, अर्थसहाय्य, औद्योगिक धोरण इत्यादी धोरणांमुळे उत्पादन आणि पुरवठा हा कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे सरकारच्या धोरणावर पुरवठा अवलंबून आहे. 6. नैसर्गिक परिस्थिती. कृषी उत्पादनांचा पुरवठा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो. उदाहरण, चांगला पाऊस आणि योग्य हवामान असल्यास चांगले उत्पादन होते. त्यामुळे कृषी उत्पादन वाढून पुरवठा वाढतो. या उलट प्रतिकूल हवामानामुळे पुरवठा हा कमी होतो. 7. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. नजीकच्या भविष्यात किमती वाढण्याची शक्यता असल्यास उत्पादक साठा वाढवेल, त्यामुळे पुरवठा कमी होईल
आणि या उलट किमती कमी होण्याची शक्यता असल्यास उत्पादक साठा कमी करून पुरवठा वाढवेल. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 8. इतर घटक. बाजाराचे स्वरूप, इतर वस्तूंच्या सापेक्ष किमती, आयात निर्यात संबंध, औद्योगिक संबंध, उत्पादन घटकांची उपलब्धता इत्यादी घटक अनुकूल असतील तर वस्तूचा पुरवठा वाढतो आणि घटक प्रतिकूल असतील तर पुरवठा घटतो. पुरवठ्याचे नियम. प्रस्तावना. आर्थिक सिद्धांतात जसं मागणी नियमाप्रमाणेच पुरवठा हा नियम सुद्धा मूलभूत नियम आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी सन 1890 मध्ये प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकात मागणी नियमाप्रमाणेच पुरवठ्याचा नियमही मांडलाय. या नियमाद्वारे किंमत व पुरवठा यातील परस्पर संबंध स्पष्ट केलाय. नियम. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. दुसऱ्या शब्दात इतर घटक स्थिर असताना किंमत वाढल्यास वस्तूच्या नगसंख्येचा पुरवठा वाढतो तर किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. अशा प्रकारे नगसंख्या आणि किंमत यांचा समसंबंध असतो. किंमत व पुरवठा यातील सहसंबंध खालील प्रकारे स्पष्ट होतो. Sx इज इक्वल टू एफ इन ब्रॅकेट पी एक्स, जिथे एस म्हणजे पुरवठा, एक्स म्हणजे वस्तू, एफ म्हणजे फलन आणि पी म्हणजे किंमत. गृहीतके अझम्पशन्स. पुरवठ्याचा नियम हा खालील गृहीतकांवर आधारित आहे. 1. स्थिर उत्पादन खर्च. उत्पादन खर्चात बदल होत नाही असं गृहीत धरलं आहे, कारण उत्पादन खर्चातील बदलामुळे विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याच किमतीला पुरवठा कमी केला जाईल. 2. स्थिर उत्पादन तंत्र. उत्पादन तंत्रात बदल होत नाही असं गृहीत धरलं आहे. सुधारित तंत्रामुळे उत्पादनात वाढ होते, त्याच किमतीला पुरवठा वाढतो. 3. हवामानाच्या स्थितीत बदल नाही. हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही हे गृहीत धरलंय. पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पुरवठा घटू शकतो. 4. सरकारी धोरणात बदल नाही. सरकारच्या व्यापारविषयक व करविषयक धोरणात कोणताही बदल होत नाही असं गृहीत धरण्यात आलंय. 5. वाहतूक खर्च स्थिर. वाहतूक खर्च व वाहतूक सुविधा यात कोणताही बदल होत नाही असं गृहीत धरण्यात आलंय. उदाहरण, चांगल्या वाहतूक सुविधांमुळे किंमत तीच असताना पुरवठ्यात वाढ होईल. 6. इतर वस्तूंच्या किमती स्थिर. इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असं गृहीत धरण्यात आलंय. जर इतर वस्तूच्या किमतीत बदल झाला तर उत्पादक उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करेल. 7. भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही. भविष्यकाळात वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही असं गृहीत धरण्यात आलंय. पुरवठ्याचा नियम खालील पत्रक व आकृतीच्या सहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतो. पुरवठा नियमाचे अपवाद. पुरवठा नियमाचे अपवाद खालीलप्रमाणे. 1. श्रमाचा पुरवठा. दिलेल्या वेतन दरावर श्रमिकांनी केलेल्या कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा. तो पुरवठा वक्र आलेखाच्या सहाय्याने दाखवता येतो. यामध्ये मजुरीचा दर वाढत असताना म्हणजेच कामाचे तास वाढत असताना श्रमाचा पुरवठा वाढतो, त्यामुळे पुरवठा वक्र वर जातो. परंतु मजुरीचा दर पुढे वाढल्यास श्रमाचा पुरवठा म्हणजेच कामाचे तास कमी होतात आणि श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळतो. कारण मजुरीच्या स्वरूपात जास्त रक्कम मिळाल्यानंतर श्रमिक विश्रांतीच्या अपेक्षेने श्रमाचा पुरवठा कमी करतो. म्हणजेच एका विशिष्ट पातळीनंतर वेतन दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा कमी होतो. हे श्रमाच्या मागे वळणाऱ्या पुरवठा वक्राच्या सहाय्याने स्पष्ट करता येते. पत्रक क्रमांक 4.4 आणि आकृती क्रमांक 4.5च्या सहाय्याने मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र स्पष्ट करता येतो. 2. कृषी उत्पादनं. विशिष्ट वेळी उत्पादन होणारा शेतमाल या नियमाला अपवाद ठरतो, कारण शेतीचे उत्पादन हंगामी असतं. हवामानात प्रतिकूल बदल झाल्यास शेतीचे उत्पादन कमी होईल, तेव्हा जास्त किमतीलाही वस्तूचा पुरवठा वाढणार नाही. 3. रोख रकमेची तीव्र गरज. जर विक्रेत्याला रोख रकमेची तीव्र गरज असेल तर विक्रेता आपला माल बाजार किमतीपेक्षाही कमी किमतीला विकेल किंवा पुरवठा वाढवेल. किमती वाढत नसतानाही विक्री करेल व त्यामुळे पुरवठ्यात वाढ होईल. 4. नाशवंत वस्तू. नाशवंत वस्तूच्या बाबतीत नुकसान टाळण्यासाठी विक्रेते कमी किमतीला जास्त पुरवठा करू शकतात. उदाहरण, भाजीपाला, अंडी इत्यादी. 5. दुर्मिळ वस्तू. ज्या वस्तू सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा वस्तूंच्या बाबतीत सुद्धा पुरवठा नियम सिद्ध होत नाही. उदाहरण, दुर्मिळ चित्र, नाणी, मौल्यवान वस्तू इत्यादी. या वस्तूंची निर्मिती पुन्हा करता येत नाही,
म्हणून अशा वस्तूंच्या किमती वाढल्या तरी पुरवठा वाढवता येत नाही. पुरवठ्यातील विचलन म्हणजेच व्हेरिएशन्स इन सप्लाय. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीत बदल झाल्याने वस्तूंच्या नगसंख्येतही बदल होतो. त्यास पुरवठ्यातील विचलन असं म्हणतात. पुरवठ्यातील विचलन दोन प्रकारचे असते. एक, पुरवठ्याचा विस्तार म्हणजेच एक्सपान्शन ऑफ सप्लाय. इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात देखील वाढ होतो. त्यास पुरवठ्याचा विस्तार असं म्हणतात. किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर वरच्या बाजूस सरकतो. आकृती क्रमांक 4.6 मध्ये अधिक स्पष्ट केलंय. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 2. पुरवठ्याचा संकोच म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा देखील कमी होतो. त्यास पुरवठ्याचा संकोच असं म्हणतात. किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा हा त्याच पुरवठा वक्रावर खालच्या बाजूस सरकतो. हे आकृती 4.7 मध्ये स्पष्ट केलंय. पुरवठ्यातील बदल म्हणजेच चेंजेस इन सप्लाय. किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलामुळे वस्तूचा पुरवठा बदलतो, तेव्हा त्यास पुरवठ्यातील बदल असं म्हणतात. पुरवठ्यातील बदल दोन प्रकारचे आहेत. ते खालीलप्रमाणे. 1. पुरवठ्यातील वाढ किंवा वृद्धी. किंमत स्थिर असताना इतर घटकात बदल झाल्यामुळे म्हणजेच उत्पादन घटकांच्या किमतीत घट, कराच्या प्रमाणात घट, तांत्रिक सुधारणा इत्यादींमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे पुरवठा हा वाढतो. त्यास पुरवठ्यातील वृद्धी असं म्हणतात. त्यामुळे पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजवीकडे सरकतो. हे आकृती क्रमांक 4.8 मध्ये दाखवलंय. 2. पुरवठ्यातील घट म्हणजे ऱ्हास अर्थात डिक्रीज इन सप्लाय. स्थिर किंमत असताना इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे म्हणजेच उत्पादन घटकांच्या किमतीतील वाढ, करांच्या प्रमाणात वाढ, जुने उत्पादन तंत्र इत्यादीत बदल झाल्यामुळे पुरवठा कमी होतो. त्यास पुरवठ्यातील घट असं म्हणतात. त्यामुळे पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्रांच्या डावीकडे सरकतो. हे पुढील आकृती क्रमांक 4.9 मध्ये स्पष्ट केलंय. तुम्हाला माहिती हवं म्हणून पुरवठा ही एक सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला त्यातील साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो तो पुरवठा. समग्र पुरवठा. समग्र पुरवठा ही स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. विशिष्ट रोजगार पातळी असताना संयोजकाला अपेक्षित असलेले उत्पादनाचे किंमत, विक्री मूल्य म्हणजेच समग्र पुरवठा. खर्च आणि प्राप्तीच्या संकल्पना. खर्च संकल्पना. संयोजक जेव्हा उत्पादनाचे कार्य करतो तेव्हा त्याला विविध उत्पादनांचे घटक वापरावे लागतात, जसं कच्चा माल, श्रम, भांडवल इत्यादी. या घटकांचा मोबदला द्यावा लागतो. या घटकांवर केल्या जाणाऱ्या खर्चालाच उत्पादन खर्च असं म्हणतात. उत्पादनात वाढ झाल्यास उत्पादन खर्च देखील वाढतो. या खर्चामध्ये खालील 3 संकल्पनांचा समावेश असतो. 1. एकूण खर्च. संयोजकाने वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांवर केलेला खर्च म्हणजेच एकूण खर्च. उत्पादनाच्या विविध पातळ्यांवर केला जाणारा एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज केल्यास एकूण खर्च मिळतो. सूत्र मायनस एकूण खर्च म्हणजेच एकूण स्थिर खर्च प्लस एकूण बदलता खर्च. TC इज इक्वल टू TFC प्लस TVC. स्थिर खर्च म्हणजेच स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च, उदाहरण जमीन, यंत्र इत्यादी. बदलता खर्च. बदलत्या घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजेच बदलता खर्च. हा खर्च उत्पादनाच्या प्रमाणात बदलला जातो, उदाहरण श्रम, कच्चा माल, ऊर्जा, इंधन इत्यादी. 2. सरासरी खर्च. सरासरी खर्च म्हणजेच प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च. एकूण खर्चाला एकूण नगसंख्येने भागल्यास सरासरी खर्च मिळतो. सरासरी खर्च म्हणजेच एकूण खर्च अपॉन एकूण नगसंख्या. AC इज इक्वल टू TC अपॉन TQ. 3. सीमांत खर्च. एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च. प्राप्ती संकल्पना. विविध किमतींना बाजारात वस्तूंच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी रक्कम म्हणजेच प्राप्ती. प्राप्तीची संकल्पना ही एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती यांच्याशी संबंधित आहे. 1. एकूण प्राप्ती. वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम म्हणजेच एकूण प्राप्ती. हे उद्योग संस्थेचे एकूण उत्पन्न आहे. पुढील सूत्राच्या सहाय्याने एकूण प्राप्ती मोजली जाते. सरासरी. 2. सरासरी प्राप्ती. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर
मिळणारी रक्कम म्हणजेच सरासरी प्राप्ती. एकूण प्राप्तीला एकूण नगसंख्येने भागले असता सरासरी प्राप्ती मिळते. सरासरी प्राप्ती म्हणजेच एकूण खर्च अपॉन एकूण नगसंख्या. 3. सीमांत प्राप्ती. एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती. खालील सूत्राच्या सहाय्याने सीमांत प्राप्ती काढली जाते. सीमांत प्राप्ती म्हणजेच अधिक एक नगसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती मायनस एकूण प्राप्ती. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.